फक्त 10 रुपयाचं खा. चांगली बनवली आहे. दिली. अरे आणि शिक्षणाचं काय? हे काहीच नाही म्हणले. नाही काहीच नाही. डायरेक्ट किती झालं शिक्षण? अंगठा बोलायचं म्हणजे हा कमायच्या टायमाला ते जर गेलं ना एवढं झालं ना एवढा कधी होईल ते म्हणते काय बा ते फार आधार कार्ड पण नाही म्हणले किंवा चालते. आणि मोबाईल मोबाईल नाही पोराकडं पोराकडे होता पण ते काय आपलं बोललं नाही कधी त्याचा भाऊ बी कोणी तुम्ही कुठे नेता काय असं तसं. हा कारण लई लांब जातं कुठे कुठे गेला होता? डमडर तळेगाव हा तिकडे फिरत जाऊ. दोघांनाच फिरताय का? हां आणि एखाद्याने पाठवलं नसता नाही एवढं नाही का बसा की वर. ते म्हणते काय ते काय आपलं बोलायला ऐकू. मग नोकरी कधी केलीच नाही ना? नाही नोकरी नाही. आणि शिक्षणाचं काय? हे काहीच नाही म्हणले. नाही काहीच नाही. डायरेक्ट किती झालं शिक्षण? अंगठा किती झालं? अंगठा हा काहीच नाही म्हणजे काय मग आता कधी वाटलं नाही का तुम्हाला? आता बघा लोक मोठे मोठे बंगल्यात राहतात, गाडीत राहतात, मोठी मोठी झाली झाली ना. मी असं नाही वाटायचं ना पण आता काय ते येत नाही म्हणजे नाही ना. आणि वडिलांचं काय? त्यांचं पण काहीच नाही. पोरं गरीब लोकांना काय कोणी काय कुठे ग्रामपंचायतीमध्ये जा कुठे जा काय शिक्षण नाही काय नाही म्हणजे कोण थांबत देतो नाही पळा हा तुमचं काम नाही. गरीबाला काय आणि पोरं शिक्षणाचं काय? पोर शिकले 7वी 7वी झाले. आणि किती पोरं आहेत? दोन्ही दोघं काय करतात? दोघं 7वी झाली का? नाही मुलगी एक आहे. हा मुलगी मग त्यांची शिक्षण पण जास्त नाही झाली. नाही जास्त काय आता दोघं पण कामाला जातात ना? नाही मुलगा जातो कामाला. आणि पोरगी पोरगी आहे घरी. तिच्या लग्नाचं काय? बारीक नाही गेला पोराचं वय किती? माझ्या एवढं आहे का? पोराचं वय मुलगी आहे त्याला. हा ओके मग पुरीचं लग्न नाही झालं अजून? हे 15 वर्षाची. हा बारीक म्हणजे अजून 15 वर्षाची. तिचं लग्न असेल. मग तुम्ही आतापर्यंत काय फक्त काम आपलं दुसऱ्या शेतामध्ये करूनच? शेती करायची फक्त. शेती आहे का दुसऱ्याची का तुमची आहे? नाही दुसऱ्याची करायची. मग तुमची शेतीच नाही का तुम्हाला? नाही शेती दुसऱ्याची करायची. हां शेती आणि समजा कधी काही पैसा पाणी लागलं तर मग काय? मग काय धान्य ऐकायचं काही आपलं इलाज नाही गरीबाचं नसतं काय. आता तुम्हाला माहिती आम्ही पण गरीबच होतो बरोबर. नाही सेमच होतं ना आपलं. नाही असते हा असते. आता आम्ही पण वस्त्या वाड्यांमध्ये राहिलो होतो. नाही हा ते आपला हा नाही का तुमचा संभाजी होता त्याचा मुलगा नाही का ते तुमच्यासारखं तिथं पाणी धराल का पण आम्ही पण असं ते कॉप्या घालून राहिलो. हा कोपटं 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 हा 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 बरे आहे म्हणा आता. आता आपलं पण कॉपटच होतं की तुम्हाला माहिती आहे ना. हां तुमचं जरी मला बरं हा पण आमचं तरी हाल होतं म्हणजे सगळ्यावरती औषध काय एकच शिक्षण. तेवढंच तेवढं गरिबीवरती समाजावरती काय औषध आहे? तेवढं शिक्षण. बाकी नाही काही. आता मी कॉपटातच राहिलोय पहिले पण शिक्षण झालं. मी आता नाही तरी काही शिक्षण नाही म्हणजे गरीबाला कोण जवळ कोणी करीतच नाही ना. शिक्षण हे महत्वाचं आहे ना. हे महत्वाचं आहे नाही का. शिक्षण असतं तर काय मी मोठं झालो असतो. शिक्षणाचं प्रत्येक मोठं होतं. शिक्षणच नाही आपण किती गेलं तरी काही मला हे पाहिजे ते पाहिजे करून येणार ना. आता काय शिक्षण असलं की
काय थोडं लिखापती केली तरी हा तेच होते, नाही का? थोडस लिखापडी केली हा, की होतं व्यवस्थित. 1000-2000 जास्त जास्त कधी कमी नाही. आता काय आम्हाला पण मोला नाही म्हणलं तरी 500 तर नाहीच कोणी घेतलं आता मला जास्त नाही. हा ना. हा. म्हणजे आता पण तुम्ही दिवसाला 700-800 रुपये भेटतात. हम्म. हा? हा, 700 म्हणजे घरी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी चालतात. 700 नाही ते काय एखाद्या दिवशी काहीच नाही जातं फिरून आपलं. म्हणजे रोज नाही भेटत. घरी काय पोरा बाळा आहेच वाट बघून हा पप्पा खायला आली. बरोबर. आता नाही तर काय म्हणलं कुठून आणायचं. आता तुम्ही पण दिवस काढले म्हणलं तुम्हाला पण आम्ही पण दिवस काढले, अनुभव. आम्हाला पण खायला नव्हतं काय. हा अनुभव. ते कळतं लगेच माणसाला, कळतं लगेच. कारण तुम्ही पण त्याच्यातून झालं म्हणलं. आम्ही तेच चालू की तुमच्या समोर चालू आहे सगळं. आम्ही तेच म्हणतो. ते काय फक्त आमच्या आईपणे सांगितलं की बाबा शिका, हा किती पण कष्ट होते. बरोबर. तुमच्या पोराचं पोरग जाते का आता ते शाळेत? पोराचं पोरग पोराचं पोरगं नाही शाळेत? आता जे मुलगी एक मुलगी आहे का? हा पहिली. मग ते आमची माणसं सोडवायला घरी न्यायला ते आपलीच गाडी करतं ना, टेम्पो आपलीच आपलीच टेम्पो आहे. आपलाच आहे. नाही भाऊ मला एक दिवस होता मला ते माणसं बसायची ते मंदिरापाशी. मला इकडे संदीपच्या घरी टेम्पो बोलू आपला. म्हणजे का म्हणजे तुला घरी जायला अरे मला आपली पाय गाडी बरी आपलं आपल्या घरी पण रोज आहे मी. हा ते माझा रे या बिस्किट पुढे बघा तुम्ही खायला त्याला बिस्किट पुढे द्यावं लागतात 40-50 रुपयाचं रोज चालू. आवाज आता असले कोणी ते नाही मग आपलं सुटायचं. असले कोणी आवाज दिला ते थांबायचं नाही मग आपलं हल्ला. संदीपचे ते बघायचे नाही मग संदीपचे असले की मग शिया पटकनी करते की याचा शिया की. मग आता मासे भेटतात का नाही? काय म्हणजे मास्टर नाही भेटत नदीला गेलं मग काटाळू हा नाही भेटत ना. नाही भेटत आता. आता खाता काय तुम्ही? हा हे बरं भावनी घेतले घरी तिला घेतलं होतं? घेतले होते पण ते मला घरी नाही कोणी काटले असते तर त्याची लपे नाही खात. घरी आता आम्ही काय जागा करतो? मोठी होती. घरी नव्हतं कोणी मला खातात तळून मुरली. मला आता तळून मला मुरली. हा तळलं होतं मग फार ओके करून दिले. किती पोपट मारायची नाही फिरत आता. आता नाही बरं का बरं? का कामधंदा चालू केलं का कामाला जात? का आमची तर नाही नाही ना? जायवाडी तरी येतात पण आमची नाही. नाही ना. नाही मग काय करतात पोरं? कामाला जाते कामाला जातात म्हणजे आता पोरांनी काम चालू केले. चालू केलं काम चालू केलं. फक्त जाधववाडीच्या फिरायचं. पहिले ते 1-2 पुरी शेळ्या घेऊन यायच्या ते तुमच्या होत्या का? आमच्या हा ना. काकाला विचारले हा ती चांगली भक्तीन झाली आता. हा का. ते मोठी म्हणजे तुमचा अजून पण देवा विश्वास आहे? आहे आहे ना. बकरं 200-300 बकरं आहे. एवढी बकरी आहेत? हा लय मोठा आहे कळप आहे. 200-300 बकरी आहे. हा चार ते लय झालं. लय झाली. तो लय मोठा झाला. नशीब नाही का. नशीब कष्ट. नशीब आता मी तुम्हाला सांगतो खरं बोलायचं म्हणजे हा कमाईच्या टायमाला त्याच्यात गेलो. हा आणि कमवायचे दिवस गेले दारू सोडून दिली. मी काय भेटणार आहे पोरं सांगून काय आई बापाने काय दिलं म्हणतात. तर त्या टायमाला आपल्याला काय रगीव नाही का रगीच्या जोरावर नुसती दारू. मग काय करायचं मंडळीकडून 100 रुपये घ्यायचे. 10 रुपये होता 100 रुपये घ्यायचे आणि मंडळीला काय बोलायचं की 50 रुपयाचा पोरांना खायला 50 रुपयाची दारू देणार पोरांना नाही एवढीची दारू पित काय पोरं लेकरांनी काय करायचं नाही का. म्हणजे जास्त पैसा तो दारूत गेला. हा तेव्हा लय काम व्हायचं नाही ते. कुठं काम करायचं तेव्हा? हे तुमच्यासारखे असे हा 1-2 कोटर दिले ना अख्खा दिवस काम करायचं बस तेवढंच बाकी पैसे नाही काय नाही.
त्याच्यातच बोललो की प्लॉटमध्ये तो त्याचे तुम्ही मला 40 वर्ष झाले 40 वर्ष जमीन करतोय मी, हं, तरी काय बरका काही ना करत हं. 40 वर्ष तरी नाही काही, तरी आज आहे तर उद्या नाही, उद्या यायचं परवा नाही, असं चाललं. नाही पण आता तुम्ही मला सांगा, तुम्ही नोकरी केली, हम्म. 40 वर्ष नोकरी केली, काहीच नाही शिल्लक नाही, नोकरी नाही केली, दुसऱ्या शेतात काम केलं, शेतात काम केलं, शेतात. मग त्यांनी काही पैसा दिला का, वेळ का नाही दिला? तेव्हा ते गेले. नाही त्यांनी पैसा दिला का नाही, हां, का नव्हतं देत? पैसे नाही. मग मी आपण आता कसं करतो अर्ध हा. किंवा निम्मी धान्य आपल्याला, हम्म. निम्मी कांदा असं ते ज्वारी बिरी काही करायचं. ते त्यांची जी बारीक बारीक पोरं होती तेव्हा ती पण तुमच्यासारखीच अशी कोप्या कोप्या आमसारखीच कॉपवर राहत होती. ते कोडीच्या पुढे गेल्यात आता, गेलेत ना? गेलेच नाही तर ते त्याच्याकडं 4 ट्रॅक्टर आहे, हा. इटभट्टी अरे बाप. गाडी शहरात दोन आहे डायरेक्ट, 8 बैले. अरे बाप. 8 बैले अख्खी जनावरं धरली तर 55 जनावर आहे. 55 काय म्हणते. हां, आणि आता ज्वारीची 8 वावरं केल्यात, 8 वावर केल्यात. जमीन द्यायची त्यांना. आता मी दारू पण असलो तरी ती म्हातारी समजा द्यायची पीठ बीठ भाकरी बिकरी पोरांना तेव्हा मी येण्यासारखा करायचं म्हणजे जीव लावून आणि मग तुमच्या आई बापांचं काय? दिलं नाही काही. आज आपण ते कवाच वारली म्हणाली. बारीक पण तुमचे वारले? हां. म्हणजे लग्न झालं का नव्हतं तो? तुमचं लग्न झालं होतं? हां झालं होतं म्हणे. बरोबर होते. झालं. आमचं मोठं कुटुंब आहे. हां. हां. आता तुम्हाला भाऊ किती? 4-5 जण आम्ही. 4-5 आहेत का? हां. ते कसं आहे, हे झालं मोठं आहे तर मी धाकटा म्हणल्यावर. तुम्ही धाकटा का सगळ्यात? हां. हेच होते, धाकटा भाऊ आहे ना, ते बाकीच्यांच्या करण्यामध्ये जातो सगळं. ते गोठाळा करतो. हा ना, धाकट्या भाऊ तसं होते. हां. थोरला काहीतरी करतो आयुष्यात, तो हुशार राहतो. थोरला हुशार असतो, मधव पण जरा बरा असतो, पण धाकटा असं जातो ना. तो बरोबर थोरला पैसा पाणी पाळू. मग थोरला कुठं राहतो तुमचा? त्याला डोका असतो आमच्या इथेच. त्याचे घरबीर बांधले, गाडी बिडी आहे मोठं सगळं. आहे ते. मग तुम्ही सांगा की सगळ्या काय काय नाश्ता बिष्टात काय खाता? नाश्त्याला काय भाकरच बाजरी. हा, तुम्ही काय आता बरं अर्ध लिकर म्हणलं तेच. तेच बाकी नाही काही. काय ते कधी पिक्चर गेले का नाही? भेटलं तर पाहिजे ना. काय ते बाकीचं खायला चांगलं चांगलं वांगा काही असं नाही, पोहे बी काही असं नाही. पैसा तर पाहिजे ना. मग तुम्ही सगळ्यात चांगलं काय खाल्लेलं आठवतंय? चांगलं काय भेटत नाही तर काय खायचं. म्हणजे आता कधी इडली खाल्ली का तुम्ही? इडली खाल्ली आहे? ते खाल्लं वडापाव यांच्या घरी चायनीज इडली खाल्ली यांची इथे, ह्यांची इथे खाल्ली, तुमच्या इथे नाही इडली खाल्ली? नाही. पोहे घरी खाल्ले तिकडे तुमच्या घरी? नाही. वडापाव मिसळ ते नाही, ते गावात गेलो खातो. घरी नाही कधी बनवलं? जोडीदार असले जोडीदार, हा 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 बरोबर, पण घरी नाही बनवलं कधी? नाही. संदीप काय तात्या चला हॉटेलमध्ये जाऊ, त्यांची मग ओळख म्हणलं कामाला म्हणलं नाही. म्हणजे फक्त घरी काय असं नाही घरी आपलं फक्त घरी कालवण भात हां बस, आपलं पोट भरायसाठी जे लागत. हां, पोट भरायसाठी कसं तरी आपलं पोट भरलंच पाहिजे ना. कसं तरी पोट भरलं पाहिजे, बरोबर. कसं तरी आपलं जीवन. आणि कधी काय आजारी बाजारी पडले का ना तुम्ही? नाही. नाही ना. आणि पाण्याचं कसं काय घरी? पाणी भरपूर आहे आम्हाला. कुठं आपलं डॅमचं का डॅम विहीर आहे? डॅमच्या खाली विहीर. विहीर आहे ना. हां. तुमची विहीर आहे का गावची? ते आपले गावकीन दिले आम्हाला, म्हणजे भांडरा डोंगराव जांभुडे. हां, जांभूळ आम्हाला दोघांना दिली. ते 3 ठिकाणी. मग आता काय घरपर्यंत पाणी ते काय आपलं व्हायला लागते पाणी? नळे जागे जागे आपल्यासारखे आपल्या जागेत आहे. जागे आपल्यासारखे आपल्याला कसं जागे पाणी कसं जागे जागे म्हणजे डायरेक्ट हे घर नाही ते नळ असं हे करतात. काय काही काम उमेदवार पुढे गरिबांसाठी नाही का. आता तुम्ही म्हणता असं की एखाद्याला वाटलं की बा नाही का
लोक करतात काम. ते काय म्हणजे तुम्ही आता आपलं चपाती भाजी भाकरी खाऊन पण जास्त काय आजारी पडत नाही. हम्म. आता आमच्या घरात सारखे आजारी पडतात, सगळे हा, चांगली हा, खातात हा. पण आजारी पडतात. जे चालू राहतं आम्ही सारख्याला काहीच नाही. हे असं उन्हात आम्ही फिरणार हम्म. दिवसभर, मजाच आपले घरी गेला की ते आमचं झालं. तुमच्यासारखं म्हणजे थोडंसं कुठं पाहिजे, अरे पळवा त्याला गाडी आणा गाडी आणा गाडी आणा. नाही का मी. म्हणजे तुम्हाला तर कोणत्या गोष्टी बंधन नाही ना, तुम्ही पक्षासारखे जिकडं मन होईल तिकडं चालला. हा हा बिंदास सेवा काय पक्षासारखं. पक्ष कसं आहे, जिकडं आपलं जे मनात येईल तिकडं आपलं निघलं हा तसं आहे आमचं. तसं आमचं पण असं महत्वाचं काम असलं तर जायचं, नाही तर मग नाही. गावात कुठं काय ग्रामपंचायतमध्ये कुठं काय असं ते तर आपलं व्यवस्थित ठेवावं लागतं ना. समजा राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, कुठं ठेवायला होतं ना व्यवस्थित. नाही मग काय करतात गावकरी म्हणजे आपलं काय आहे ते राशन कार्ड. तुमची नोंद कुठे आहे? जांभोड्यात आहे का आपल्या ते? इंदूरच नोंद आहे. हां कसं काय? इंदूर जांभोड्यात पाहिजे ना, तर नांदेड पाहिजे तुमचं. अहो मी म्हणलं होतं यांना संदीपला म्हणलं, काय म्हणलं तात्या सरपंच आहे म्हणलं, कराय काहीतरी म्हणलं. नाही माझी इकडे बारी बसली होती तुमच्याकडून. कोणी जर नाही का कोणी जर भेटली असते की आणि एकदम सारखी म्हणलं भेटली असते कोणी तेवढं केलं असतं काहीतरी. म्हणजे भाडे बिड्याने दिली असती तेवढं फरची पाणी झालं असतं, काहीतरी झालं असतं. आहे आपण त्याच्यात संपला पण होते का आता काय संपलं. मग तुमच्या नातवांचं काय? नातू नाही पोराला? पोराला काय पोरग आहे का ना? मुलगी आहे ना. मुलगी झाली. मग तिचं शिक्षणाचं काय? पुढे शिकवणार असं काय विचार नाही? भारी कितीला आहे? ते करायला का पहिली दुसरी? नाही शाळेत नाही. शाळेत नाही. किती वर्षाची? भारी बोल थोडी थोडी बोलती. ओके 1.5-2 वर्षाची. हां पण तिला शिकवा. हां महत्वाचं आहे. तुम्ही जर तिला शिकवलं तर काहीतरी होईल. हां काहीतरी होईल, नाही तर मग नाहीतर आपण जिथे तिथेच राहू. हा जागेवर उभं आहे ना तिथंच राहणार. आण्याचा जागा पण नाही राहणार. सगळ्या कंपन्या आल्या. नाही नाही आता तुम्ही सांगा वरती सगळ्या कंपन्या करायचं काय? भाऊ हा पावले ना इथे ठेवता पण नाही येणार. पुढल्या 30-40 वर्षात पाऊल ठेवता येणार नाही. म्हणतो ते करेल. हा पाऊल उचलून इथे नाही ठेवता येणार. पाऊल जागेवर शिक्षण घ्यायचं जागेवर पाहिजे. शिक्षण महत्वाचं. मग आता मोबाईल कधी वापरलाच नाही का? नाही ते नाही जमत मला काही. कळतच नाही, ते कळतच नाही काही एकदम. म्हणजे टीव्ही कमी बुद्धी एकदम. टीव्ही पण नाही पाहिला ना? टीव्ही बघितलं नाही घरी नाही फक्त इथे बघत तात्याकडे गेलो की ते तिकडे करत गेलो की बघत नाही. नाही गाडीमध्ये बसलात का? कारमध्ये बसलाय? कारमध्ये नाही. मोठ्या गाडीमध्ये बसलात का? मोठ्या हा आमची ती निळी गाडी तशी त्याच्यात बसलाय का तुम्ही? कसली गाडी? आता माझी गाडी तुम्ही पहिली आता लावली तिथं, तिच्यात बसलाय कधी? कारमध्ये बसलाय? नाही कारमध्ये नाही बसला ना. नाही. आता विज्ञान एवढं पुढे गेले ना, आता गाडी चालवायची गरज नाही पडत. आपोआप चालत ती गाडी. असं आहे. फक्त तुम्ही गाडी जाऊन बसायचं आणि सांगायचं की मला इंदुरीला सोड. ती गाडी इंदुरीला नेऊन सोडती. असं निघाले, एवढं पुढे गेले. गाडीचं तसं झालंय. आता तुम्ही जर मोबाईल मध्ये गेला, तुमची गाडी तशी आहे ना? माझी नाही, अमेरिकेत तशी गाडी आली, आपल्या देशात नाही आली अजून. असं आहे. हा आता मोबाईल मध्ये आहे ना एक असं सिस्टम आहे, तुम्ही तिथं फक्त सांगायचं की आता मला वडापाव खायचाय, तर वडापाव आपल्या इथं आणून देतात. कुठं जायची गरज नसती. काय होतं काय नाही. आता जरी आपण इथं म्हणलो ना मला काहीतरी खायचंय, तरी आता इथं आपल्या खायला येईल. पहिले काय होतं, आता समजा तुम्हाला मुंबईला जायचंय तर अजून एक ऍप सिस्टम आहे असं, त्याला सांगायचं मला घ्यायला जांभवडत ये आणि मला मुंबईला जायचंय,
तर तो गाडीवर तुमच्या घरी येणार, गाडीत बसायचं आणि मुंबईला जायचं. एवढं सगळं निघालंय. लई निघालं. तुम्हाला माहिती आहे का लोक चंद्रावर पण जाऊन आल्यात? माहिती आहे का तुम्हाला? एवढं काय माहिती गरीब. लोक मंगळावर ग्रहावरती पण जाणार आहेत. म्हणजे अभ्यास जर केला ना आपल्या सगळ्या गोष्टी माहिती होतात. हा तसं नाही, त्याच काय काय नाही. पण तुमचं आयुष्य त्याप्रमाणे बरं आहे. आता लोक काय करतात, अभ्यास करतात करतात करतात, पण ते काम कोण कंटाळतात. सकाळी उठला की तू 9 वाजता कंपनी जाणार, संध्याकाळी 7 पर्यंत तुझं काम काम काम. आमच्यासारखा बिंदास तिकडे सुसन तिकडं आपलं पक्षाप्रमाणे आहे ना. निघला थांबलं तर थांबला, बसला तर बसला, पाणी प्यायचं पेलं नाही पेलं. तुमच्यासारखा भेटला, 2 शब्द आपलं बोलला. पण बोलल्याशिवाय जेवढा काय अर्थच आहे ना. हा तुम्ही तिकडे बसले असते, मी इकडे बसले, तर अर्थ काय त्याला? काय जीवनात काही नाही. 2 शब्द बोलून काही नाही. चांगलं झालं. हा ना. दोन्ही ठिकाणी गहूच टाकलाय ना. हा गहूच नाही, इकडं लावलंय जोरात. हा निसवा लागलाय आता. काय खतबिती मारली का नाही? मारली मारली. जोरात. हा किती 2 महिन्यात का महिन्याभर? ती निसवा लागला. निसवा लागला. हा 3 आठवडे 3. हा येईन आता ते पावसा याद येणार लवकरच. लवकर मस्त आहे. मग कधी एमआयडीसी मध्ये गेला का नाही तुम्ही फिरायला? एमआयडीसी मध्ये गेला का नाही? इकडून जीसीबीच्या इकडे का नाही? तिकडून नाही गेला कधी? गाडी बघतोय गाडीवर. संदीप संघ आपला. हा गरीबाला कोणी विचारतो कुठे गेलं तरी. गरीबाला परिस्थिती बघून. हा गरीब मुलं लोक जर अशीच बघतात ना. हा ते काय केलं संदीप संघ काय काय आणि काय जोडीदारी घेऊन चाललाय, ते कापडे काय ते काय काय ते गरीबाची परिस्थिती. म्हणजे लोक कपडे बघून पण तुम्हाला हे करतात. हा म्हणजे तुम्ही कपडे कशी घातली, दाढी केली का नाही, चप्पल कशी घातली, फरकच असणार ना, कसं बोलताय, याच्यावरून लोक ओळखीतात. म्हणजे तुम्हाला जर समाजामध्ये नीट राहायचंय तर चांगली कपडे घालणं, चप्पल घालणं महत्वाचं आहे. खिशात पैसा असणं महत्वाचं आहे. काय वाईट नाही म्हणत. वाईट नाही म्हणत. कोण वाईट नाही म्हणत? वाईट नाही, फक्त दिसून येतं. दिसून येतं फक्त. ती काय वाईट बोलत नाही. वाईट कोणच बोलत नाही. आपल्या चांगल्यासाठी बोलतात. आपल्या चांगल्यासाठी बोलतात. बरोबर. म्हणजे समोरचा कधी कधी आपल्या चांगल्यासाठी पण सांगतो. म्हणजे जसं काय तुम्ही लय मोठे तर तुमच्या माग गरीब तुम्ही 2 झाड चाललं तर आम्हाला एक तरी भेटला पाहिजे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. हा असं मला पण वाटायला पाहिजे. बरोबर. असं पण मी चांगलं असते, तुम्हाला बरं वाटते. बरोबर नाही का? तुम्हाला बरं वाटतं किंवा चांगलं वागायला लागलं आता काहीतरी सुधारलं ते करून. ते याचा धंदा करतात आपलं इटभट्टी काम करतात ना. आणि ते पहिला धंदा सोडून दिला त्यांनी. जास्त कोणता? मासे. आता मासे नाही वगैरे जास्त. नाही का ते सोळा माहिती पहिली इथं पकडायची की इथं खाली निकडवर पकडायची, मला आठवत चांगलं. किंवा नदीवर पकडायची. आता नाही दिसत कोण. बारीक बारीक असतात ना ते लय बघत असतात. मी तेच म्हणतोय. लय असायची त्या झोळ्या लुकड्याच्या साड्या बिड्या. पहिले धनगर समाज पण नाही यायचा, आता ती पण कमी झाली. जागाच नाही ना, चरायला जागा कुठं राहिली? मोकळी जागा नाही. म्हणजे कुठं ना कुठं आपल्यासारखा समाज आहे. शिक्षण जर नसतं तर अवघड म्हणजे जीवन. मग नाही अजून तर काहीच नाही भाऊ. तुम्ही विचार करा ना, समजा आता हे कॉलेज झालं, सगळी त्याने जागा घेतली, मग समजा जनावरांना चरायला जागा नसते तर कसं होणार? अवघडी जनावर पाळायचं अवघडी. जनावर काय अशी मुंगीवानी माणसं जातात ते काय करायला लागणार. ह्यासाठी सरकारने कुठेतरी विचार करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी काढताय, जेव्हा तुम्ही एखादं कॉलेज काढताय, आपल्या सरकारनं काम देणं गरजेचं आहे ना. नाही तर करायचं का आपल्या लोकांनी? पण हेच गरीबाचा विचार कोण करतोय? नाही ते नाही. ते मोठ्याला काय वाटतंय, याला एवढा मोठा झाला ना, एवढं झालं ना, एवढा कधी होईल ते. बरोबर नाही का मोठा एवढा आहे.
ते गरीब तू तिकडं मर, तू तिकडे मर. आणि काम केलं तरी भाऊ बोलताना केलं ना ये 500 रुपये देतो हा. आणि देताना 200 नाही तर 300 रुपये द्या ना, जा पण हा असं बोलताय जपळ गरीबाला घ्यायचं तर आहे ना तर घेऊ नको, हा, नाही तर मग काम झालं की. हल ते काय नाही तुला मग मी तुम्हाला आज कोणी मारलं बिरलं नाही ना काम झाल्यावरती? नाही नाही मारलं. नाही ते गरीबाला ते यायला काय आम्हाला लय मारलं बाबा. आम्ही इकडे ते एकदा नाही का हा. एकाच ऊस माझ्या भावाने तोडला होता. हा. आयला ऊस तोडला म्हणून माझ्या भावाला ते ऊसाने मारला होता हो. हा हो, हा. पहिलं असून पहिले इथं 10 वर्षापूर्वी खाली नाही का शेत जमीन कोणाच्या हा इथे. ह्यांच्या, हा हा. त्या माझ्या भावाला लय काळा निळा ऊस पण मारलं होतं ऊसाने. हा, म्हणजे मारलं. कारण का आपण बारीक होतो ना, हा, ताकद नव्हती काय नाही. काय हा? चालायचं ते काय आता. त्याच्यामुळे बारीक लोकांवर अन्याय होतो. हा, नाही ते कधीतरी हे होते आता मी पण कवा रस्त्याने जायचो ना, मी कॉलेज जायचो बरोबर, तर आपल्या गावात लोक मला लिफ्टच नव्हते येत. गावात लोक आहे ना गाडी बसवतच नव्हती. मी आपल्या इथून बारीक बारीक पायाने जायचो, एसटी पकडायचो, मग तिकडून स्टेशनवरून लोकल पकडायची आणि पुणे स्टेशन आणि मग तिकडं कॉलेज. हाल काढले ते हाल असते ना, जो हाल काढतो ना त्याच भाव चांगले होते. बरोबर. आता मी पण हाल काढलो म्हणून झालं ना. हा, आपण पहिल्यापासून जर बघायसारखं वापरायला लागलो काय नाही काय नाही, काय नाही फुकट आहे. मग फुकट आहे. जसं दिवाळी येतील तसं काढावं लागतं. जसं दिवस काढ पाहिजे. खूप इथं राहिलो आणि तेव्हा ते दिवाळी येते. तो खायलाच काय नव्हतं, मला आठवते भातामध्ये टाकायला मीठ नव्हतं. हा हा ना, आता चपाती असेल, चपाती बिना तेला चपाती जात नाही पोटाखाली. आता गहू शेतामध्ये गहू झालाय, घरी गहू आणून पडलाय, पण त्याला असं जात नाही ना पोटाखाली. हा, मला आठवते, मला असं वाटायचं चपाती नको, बाजरीची भाकर चांगली लागायची. का बिना त्याला जात नाही ना, त्यालाच नाही म्हणलं, त्यालाच नाही म्हणलं. काय कधी कधी मीठ नव्हतं, हळद तसं चाललंय ना आमचं तरी. तसं चालतंय ना. तसंच आता मी रोज येणार आपल्या दुकानावर येणार. कोणी भाऊ म्हणायचे फक्त, कोणी असं तरी देणार बिस्किट पोडे बिडे काहीतरी आपलं मसाला थोडासा काही भेटला कोणाकडून 100-50 रुपये तर नाही का, याचं घाई जाते की इलाज नाही ना. आहे जसं दिवाळी जातं का, दिवस गेले म्हणजे आता काही नाही. नाही तुमचे दिवस गेलेत, पण येणाऱ्या पिढीचं काय. हा, मग त्यांना मी म्हणतो पोरांना किंवा हुशारी वागा जरा नाही का. आता काय पहिल्यासारखं दिवस नाही राहिला आमच्यासारखं नाही का. पहिल्यासारखे दिवस पहिली जागा होती ना, काय ना काय करून मारून खाल्लो असतो मी. आता जागाच नाही, करणार काय इलाज नाही ना. काहीतरी हुशार राहा बाबा, कसं पोट भरा. कारण आता काय यासाठी तुम्ही जेव्हा जासाल तेव्हा म्हणायचं एकच, शिक्षणाशिवाय पगार नाही. तेवढंच ते तुम्ही म्हणलं तेवढंच नाही ते मग नाही फुकट आहे. आपलं आणि मग जनावरांवर काही फरक नाही राहणार. नाही. हा, आपले लोक बांधून ठेवतील बाबा. हे पहिले कसं हमालीने काम करायला लागायचं. हा, आमचं वडील जायचा दुसऱ्या शेतामध्ये, तसं तसं काम करायला लागेल. लय 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 पहिली बारीकपणापासून ओळख बरं का आमची वडिलाची ना. हा, आमची बारीकपणापासून जात. पण आपल्याकडे घरी बरं वाटतं बरं का. मी दुसऱ्याच्या घरी जात नाही भाऊ. नाही ना, तुमच्या घरी हा, 2 घरी मग नाही मग नाही कोणाच्या घरी. ते माहिती नाही कसे आता जशी आमची लोक आहे तसं समजायचं तीच असते. बरोबर बरोबर. वस्त्या वेगळे असतात. हा, फक्त वस्तू कोण वेगळ्या कसा असतात. आहे कोण कसा आहे कोण कसा काय सांगता येतं नाही का. नाही. भरायचं नाही कोणाला. ही पण लोक जाऊन देत नाही कुठे. हा, रमेश भाऊच्या घरी जाता. हा ना, हा असं म्हणतात. हा, मग जर दुसरीकडे जायचं असं तर तुमच्या मनावर बाबा असे म्हणतात. तिथं आपण ओळखायचं ना. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची गॅरंटी
जा कोणाच्या घरी बिन तुम्हाला जायचं असलं तर, नाही तर मग फक्त रमीच भाऊच्या घरी जायचं. तिथे काय लागलं बाजार आठ घ्यायचा. आणि जर भाऊ जर म्हणलं भाऊ आज काय यार तुझं कधी मागितलं यार, तू काय असं काय येड्यासारखं करतो असं म्हणणार. बरं त्याला कळा देईन समजा मी आम्ही दिवस काढले. तुला कधी देता येईल तेव्हा दे, नाही तर राहिली तर राहिली, एवढं काय घाबरतो असं म्हणणार. मला भावे तू समजा हे बिस्किट पुढे रोज नेतो काय, और गावात गेला तरी बिस्किट पुढे इथंच येतो गेला भाऊ म्हणतो. म्हणलं आता जोरदार म्हणले म्हणून यायला पाहिजे ना. बरोबर. आता कसं बोलला म्हणून आणि आपण आपल्या कामाला दुसरं कोण कामाला येणार? हा आपण आपल्या जर मदतीला आलो दुसरं कोण येणार? गरीबच गरीबाला मदत करतो भाऊ. गरीब गरीबाला मदत करतो. मोठा आहे ना, मोठा माणूस कधीच मदत नाही करत. कधीच नाही मदत करी. ते काय होतं की सुनबाई डिलिव्हरी नेली बरं का. कुठं? टिफिन न्यायची. ते काय ते काहीच नव्हतं, कागदपत्र काहीच काहीच नव्हतं. ते होती एक माणसाची ओळख माझी चांगली, आणि पोराळीतली पोरं ओळखीची तुमच्यासारखी अशी कामाला येत नाही ते. ते केला दोघाला फोन, म्हणजे ते काय बा ते फार आधार कार्ड पण नाही म्हणले बा. चालते ना पाठव. म्हणजे अजून आधार कार्ड पण नाही काढलं? तिथं नाही नाही का? नाही काहीच नाही. काय करी पण ते तिथे गेलं तरी थांबून देते जायचं. ते कसं आहे मोठे असू दे ठीक नाही, मग ते काही गरीब लोकांना थांबून देत नाही. नाही ते तुमचं ते उद्या परवा करू, ते ते पळा ते लगेच नाही ते बघू. मग ते जे ओळखीची हां तुम्ही या, तुमचं ते उद्या परवा असं करतात लोक असं करतात ग्रामपंचायतमध्ये कुठं आपल्या ग्रामपंचायतमध्ये पण. तिथे पण तसं म्हणजे सगळीकडे तुम्हाला तसे लोक करतात? हां उद्या परवा या, आज नाही म्हणा. हां आज नाही म्हणा जास्त ओळखी. जसं का तुम्ही मोठं आहे ना, हा ती मोठी तेच तुम्ही उलगून लावणार. गरीबाला मागा सर असं बघा. कसं काय गरीब पुढे येणार ना, नाही का? आता पोपडी पिढी दिसत ना आपल्या इथं? ते नाही कुठे ते नाही सर ना. पकडायला पक्षी बिक्षी मारता का ना तुम्ही? नाही डिलिव्हरीने बिलवर आहे पण नाही मार नाही मारलं? आता नाही खात. नाही का? पहिलं खातो हा मी तर पहिली पकडायची पोर. मी फिरतो फक्त, हा ना. फिरतो फक्त ते मारत नाही आता. डिलिव्हरी चांगली बनवली, मारत नाही. फक्त आपल्या हातात. हातात काही साप नाही तर पाला काही. हा ना. तेवढं नाही का, तेवढं जरा बरं पडतं. चांगली बनवली आहे. दिली. अरे लय लांब जाती. ते त्यांनी पत्ता आणला. कुणी? मारुती काळे. कोणता? हा हां. आणि ही वायर आपले हे कोण दिले? हे मी बघतोय. हे तुम्ही आणि हे कोण दिले? मी आणले. हे कोण दिले? हे मारुती काळे. हां हां चांगलं आहे. हां दिलं काय मारुती काळे परत आणतो म्हणून त्याला एक बनवून दिली. मला एकदा ना बनवून हां बनवून ठेवा. मला आहे मग पट्टा पट्टा आहे बनवून आणली. एक बनवून ठेवा. आणली बनवून पट्टा आहे ना जमते की पुढच्या रविवारी बनवतो. हां चालतं. मी येतो पुढच्या रविवारी. मला रविवार शाळा सुट्टी असते. आणून ठेवी मी आणून नाही डायरेक्ट हा रविवारीच या. 4 पैसे पण देतो तुम्हाला. नाही तुम्ही असं करा ना, तुम्हाला सांगतो मी घरी विचारायचं बघतो म्हणा. ते आपल्या इथे येतो दादू, माहिती आहे दादाला माहिती आहे. हां ते म्हणा ते मी सांगितलेले ते बिल आणली की ठेवा. नाहीतरी फक्त सांगितले तरी ते बरोबर ठेवतील. नाही सांग तुम्ही. हां
नाही ते ठेवा जपून ठेवा मग जमते मला. जमती की हा जमती पण डाव्या हाताने जमती नाही नाही उजवा आहे. हा? हा उजवा आहे ना. नाही शेणी मारता नाही ह्याने मारतोय. हा? उजवीने मारतोय. याने उजवीने मारतोय. मला वाटलं शेणी मार नाही ह्याने. हा मग जे आपण ते भाऊ ते हे धरतो ना हा 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 तो डावा असतो तो डावा असतो. उजवा असतो तो हा का असं आहे. असं आहे का. मी याने धरतो असं म्हणताय. हा तुम्ही डाव करी वाटतं मी डाव नाही मी उजवाच आहे. याने ह्याने जमत मला ताकद नाही भेटत. डाव करी तुम्ही मी डाव करू वाटतं. हा त्याने ताकद नाही लावत. ताकद नाही गाव मला याने कुठे हा ना. नाही याने गाव तुमचं वेगळं झालं. डाव करी तुम्ही मी डाव करू. हा मी ओळखलं हा तुमचा काय नजर आहे तुमची. हा मी ओळखलं म्हणजे या आता नाही डाव करी त्या आता मी जरा जमतं ना नेमकं. तुम्हाला मग साप बीप काय चावला ना का चावला. नाही खेकडे बिकडे. केकडा चावते हा ना. याला बेकार असतो हा. धावते काय खेकडा. चावते पक्षी पण पक्षी नाही ना भेटायचा. तिथे नाही पक्षी एवढे पक्षीच नाही आता. पक्षी राहिलेच ना पक्षी राहिलेच नाही ना. आहे पण लई नाही लई कमी. कमी झालं नाही ते मग आता काय जंगल हे राहिले काय हे झालं ना आता जंगल जंगल कुठे दिसतच नाही. जंगल नाही आता काय कोणी असलं तरी असं थोडंसं राहणं पडी दिसलं एवढं तरी लगेच ट्रॅक्टर येऊ द्या एवढे ट्रॅक्टर. पैसा तेवढा ना नाही का म्हणजे असं आहे आता त्याचं पहिले हे काय किती पडीत जमिनी असायच्या पहिले लय पडीत जमीन. या मोठा माणूस लाईट आहे फक्त टीव्हीला. हां लाईट आहे लाईट आहे नाही लय शिकायची गरज नेम काय लागत नाही. मग आता जेवायचं काय घरी जाणार का कसं काय का संध्याकाळी. जेवण आलं हा ना. आता फार संध्याकाळी मग दुपारचं जेवत आहे. नाही अंदाज लागवा मी आता कामाला बोलावली पुढं मला बरोबर कसं गेलं So we need to understand life is all about experiencing. He is a free bird, free will. He do things which he wanted. So thank you so much. Stay tuned, and we'll coming with this so many videos